श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे. या तिथीला जगाचा निर्माता भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. भगवान विष्णूंची उपासना केल्याने साधकाला अपेक्षित फल प्राप्त होते. यासोबतच जीवनातील सर्व प्रकारची संकट, विघ्न दूर होतात. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीच्या तिथीला जया एकादशी साजरी केली जाते. पंचांगानुसार जया एकादशी शनिवारी 8 फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. असे मानले जाते की एकादशीचे व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते, त्यास मोक्ष प्राप्त होतो आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते. जया एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू, देवी लक्ष्मीची पूजा करण्यासोबतच सुख आणि सौभाग्य प्राप्तीसाठी काही विशेष उपाय देखील केले जातात. या उपायांमुळे जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये उद्या शनिवारी आलेल्या जया एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण सकाळीच तुम्हाला या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्याने एका रात्रीत तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल, गरिबी संपेल आणि भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर हा उपाय कसा, कुठे करायचा आहे, दिव्यामध्ये आपल्याला कोणती वस्तू टाकायची आहे, दिव्यासमोर आपल्याला कोणती सेवा करायची आहे, दिवा कुठे प्रज्वलित करायचा, याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर जया एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळीच हा उपाय करायचा आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठून करा किंवा तुम्ही सकाळी 9 वाजेपर्यंत करू शकता. पण त्यातल्या त्यात जर 9 वाजेपर्यंत शक्य नसेल तर दुपारी 12च्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. दिवा लावणे प्राचीन परंपरेचा एक भाग आहे. दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे, ज्याचा मुख्य स्रोत सूर्यदेव आहेत आणि दिव्याच्या वातीतून निघणारा प्रकाश हा वेदांमध्ये अग्नी आणि सूर्याचा घटक मानला गेला आहे. हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे. असे मानले जाते की दिवा लावल्याने प्रकाश तर मिळतोच, पण त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते. तर हा उपाय करण्यापूर्वी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. उठल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम घराची स्वच्छता करायची आहे. आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अंघोळ करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये 2 ते 3 थेंब गंगाजल टाकून आणि चिमूटभर हळद टाकून अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दूर होते. अंघोळीनंतर आपल्याला सर्वप्रथम देवपूजा करायची आहे. देव्हाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांच्या मूर्तीवरती आपल्याला उद्याच्या दिवशी अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक तुम्ही पाण्याने, दुधाने किंवा पंचामृताने करू शकता. अभिषेक करत असताना ओम विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत अभिषेक करायचा आहे. त्या अभिषेक केल्यानंतर मूर्तीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. मूर्तीचं विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे. गंध, अक्षता, पिवळ्या रंगाचं फूल, तुळशीच्या मंजुळा अर्पण करायच्या आहेत. धूप दीप ओवाळून विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. एकादशीला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा नैवेद्य भगवान श्रीहरींना अर्पण करायचा. त्यानंतर तुम्हाला तुळशीचं विधिवत पूजन करायचं आहे. तुळशीचं निर्जला व्रत असल्याने तुळशीला जल अर्पण करायचं नाही. तुळशीचं विधिवत पूजन करून झाल्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. जर घरामध्ये आर्थिक समस्या असतील, तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल, तुमची प्रगती होत नसेल, कोणत्याही कार्यामध्ये यश मिळत नसेल, वारंवार तुम्हाला इतरांकडून कर्ज घ्यावं लागत असेल, कर्जातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला काहीही केल्यास सापडत नसेल, तर हे उपाय केल्याने तुम्हाला घरबसल्या पैसे मिळतील असं नाही, पण तुमच्या कष्टाला, मेहनतीला कुठेतरी नशिबाची साथ मिळायला लागेल, प्रगतीचे मार्ग खुले होतील. कारण काही विशिष्ट तिथींना ते दैवी तत्व जे आहे ते सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही ज्याही सेवा, उपासना करता त्याचं तुम्हाला निश्चितपणे फळ मिळतं. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह, कटकटी होत असतील, तर जी ही नकारात्मकता आहे किंवा जे ही वास्तुदोष तुमच्या घरामध्ये आहेत, ते नष्ट करण्याचं काम जे आहे, हे दिव्याचे उपाय करतात. आपल्या सर्वांनाच पितृदोष असतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशी तिथी ही सर्वोत्तम मानली जाते. प्रखर पितृदोष असेल तर अनेक अडचणींचा, संकटांचा सामना आपल्याला करावा लागतो. कोणतंही काम आपलं पूर्ण होत नाही. मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाही. अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही संतान प्राप्ती होत नाही.
म्हणूनच एकादशी तिथीच्या दिवशी हे छोटे छोटे उपाय करून आपल्याला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष आपण हळूहळू नष्ट करू शकतो. तसं पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक खर्चिक सेवा सांगितल्या जातात, पण प्रत्येकालाच ह्या सेवा परवडतीलच असं नाही. म्हणून हा साधा उपाय आपल्याला शनिवारी आलेल्या जया एकादशीच्या दिवशी करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे. मातीचा दिवा म्हणजेच मातीची पंती ही देवी लक्ष्मीला प्रिय आहे आणि सर्वश्रेष्ठ दिवा मानला जातो, कारण हा पंचमहाभूतांनी बनलेला दिवा असतो. मानवी शरीर देखील पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, म्हणूनच या दिव्याला विशेष महत्त्व आहे. जोही दिवा तुम्ही घेतलेला आहे तो स्वच्छ असावा. दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप वापरलं तरीही चालेल. त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये 2 वातींची 1 वात करून घालायची आहे. दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे. त्यासाठी एक छोटीशी प्लेट घ्यायची. या प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी हरभरा डाळ किंवा चना डाळ आपण म्हणतो ती पसरून घ्यायची आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवायचा. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याचं विधिवत पूजन करायचं. हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या. 2 फूल असलेल्या लवंगा आणि एक अखंड वेलची आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे. आता दिवा आपण देवघरासमोर प्रज्वलित केल्यानंतर तिथे बसून आपल्याला विष्णू सहस्त्रनामाचं 1 वेळा पठण किंवा श्रवण करायचं आहे. सोबतच आपल्याला श्री सुक्तमचं 1 वेळा पठण करायचं आहे. एकादशीच्या दिवशी लक्ष्मी नारायणाची सेवा केल्याने आपल्या घरातील दरिद्रता, गरिबी संपूर्णपणे नष्ट होते. एवढी सेवा करून झाल्यानंतर हा जो दिवा आहे तो आपल्या घरातील ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला ठेवायचा. ईशान्य दिशा जी आहे ती ईश्वरीय दिशा मानली जाते, म्हणूनच ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. आता ईशान्य कोपऱ्यामध्ये जर दिवा ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या उत्तर दिशेला देखील हा दिवा ठेवू शकता. उत्तर दिशा ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची दिशा मानली जाते, त्यामुळे तिथे तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. दिवा ठेवल्यानंतर त्यामध्ये असलेलं तूप जर संपत आलं तर थोडं थोडं तूप तुम्हाला घालत राहायचं आहे. किमान 1 ते 2 तास हा दिवा सुरू राहील याची काळजी घ्यायची आहे. सकाळीच जर ब्रह्ममुहूर्तावरती उठून हा उपाय केला तर उत्तम आहे, कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता हे पृथ्वीवरती अवतरलेले असतात आणि त्यावेळेत केलेली किंवा त्या काळात केलेली सेवा ही ईश्वरापर्यंत पोहोचते. पण अगदी ब्रह्ममुहूर्तावरती करणं शक्य नसेल तर सकाळी 9 वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त तुम्ही 11 ते 12 वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे. आता दिवसभर आपल्याला हा दिवा जो आहे ते तिथेच ठेवायचा आहे. संध्याकाळी परत तुम्ही यामध्ये तूप घालून तो दिवा प्रज्वलित करू शकता. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं आपल्याला हा दिवा तिथून उचलायचा आहे. यामध्ये असलेल्या 2 लवंगा, वेलची आणि जी वात आहे ती निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे. दिव्याखाली ठेवलेली हरभरा डाळ जी आहे ती तुम्हाला पक्ष्यांना किंवा गाईला खायला घालायची आहे आणि अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. दिवा तुम्ही परत एखाद्या नवीन उपायासाठी वापरू शकता. त्याचबरोबर उद्या शनिवारी जया एकादशीच्या दिवशी आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे. या ताटामध्ये आपल्याला कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर काळे तीळ, 1 चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे आणि अशाच प्रकारे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे. दिव्याखाली सेम आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला गूळ आणि चणा डाळीचा नैवेद्य घ्यायचा आहे. हे ताट घेऊन आपल्याला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे. केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो, त्यामुळे हे ताट आपल्याला घेऊन तिथे जायचं आहे. तिथे गेल्यानंतर केळीच्या झाडाच्या मुळाशी आपल्याला हे जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा. केळीच्या झाडाचं पंचोपचार तुम्हाला पूजन करायचं आहे. हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या. धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. जो दिवा आपण नेलेला होता तो दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा आहे. त्यानंतर हात जोडून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. चणा डाळ आणि गुळाचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर तुम्हाला तो दिवा तिथेच ठेवायचा आहे. दिवा तुम्ही जर शेजाऱ्यांच्या एखाद्या झाडाखाली लावला असेल तर मग संध्याकाळी तुम्हाला तो दिवा तिथून उचलायचा आहे आणि प्लेटमध्ये असलेली चणा डाळ शिवाय आपण ठेवलेला नैवेद्य घ्यायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला जवळच असलेल्या गाईला खाऊ घालायचा आहे. गाय नसेल तर तुम्ही हा नैवेद्य पक्ष्यांना वगैरे खायला टाकू शकता आणि यामुळे काय होईल, तुमच्या हातून अन्नदान होईल आणि तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंसह देवी लक्ष्मीचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील. या साध्या सोप्या उपायाने तुमच्या आयुष्यात असलेलं दुःख, दारिद्र्य, गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय तुम्ही उद्या जया एकादशीच्या दिवशी उपवास नाही केला तरी चालेल, पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.